लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत प्रेक्षकांनो आज तर सुरुवातच हातापायीवरनं झालेली असते. म्हणजे का असं प्रेक्षकांनो आता बघूया आपण. इथे पार्थला असं वाटतं की हे सगळे अचानक आणि एकाच वेळेस बाहेर कसे काय गेले. त्यांना म्हणजे पार्थला आणि नंदिनीला डाऊट येतो की हे वसू आत्या आणि या विजयने केलेलं असावं. पण विजय आणि वसू आत्या मात्र सर्व कोलमडून देतात की आम्ही काहीच केलं नाही असा त्यांचा दाखवतात. आणि इकडे आता पार्थ डायरेक्ट सुरुवातीलाच आपण बघतो की हा विजयच्या अंगावर धावून गेलेला असतो. आणि इकडे आता वसू आत्या विजयला सावरतात आणि इकडे बाकीचे सगळे घरातले मेंबर हे पार्थला सांभाळत असतात की जेणेकरून जास्त काही होऊ नये म्हणून. आणि इकडे हा प्रेक्षकांना विजय किचनमध्ये काहीतरी चिरत असतो आणि म्हणतो की आवाज वाढव जिद्दीचे तुला आईची शपथ आहे. तिकडं तेवढ्यात नंदिनी येते, म्हणते आई शपथ. ती म्हणते आज आनंद निवासच्या समोर अगदी हेच गाणं वाजत होतं. आणि प्रेक्षकांनो बघा आता नंदिनी का आश्रमामध्ये आनंद निवासमध्ये गेली होती याचं आपण आता थोडंसं विचार केलेला असतं तर आपल्याला लक्षात येईल की ती त्याच्याजवळ येते आणि म्हणते की हाच आनंद निवासच्या समोर मोठ्याने आवाजात हेच गाणं वाजत होतं. आणि नंदिनी त्याला म्हणते की बाय द वे एक्झॅक्ट सेम गाणं का गुणगुणत आहेस तू. आता प्रेक्षकांनो इथे त्या विजयची खरंच समोर आलेली आहेत का त्याचा चेहरा की नाही आता हे आपल्याला उद्याच्याच एपिसोडमध्ये बघायला मिळेल. पण प्रेक्षकांनो नंदिनी ज्या अर्थी बोलते आहेत त्या अर्थी तर असंच वाटत आहेत. असो इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. धन्यवाद.